आता एक विशेष बातमी बघूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवल्याने नवा वाद निर्माण झालेला आहे। सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय, तर राज ठाकरेंच्या जागी अन्य कोणी असतं तर सत्ताधाऱ्यांनी थैथयाट केला असता, अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी पलटवार केलेला आहे। त्यातच 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्यामुळे गोदावरीतल्या पाण्याची स्थिती कशी आहे हा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे। ते आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी त्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आणि देशातील नद्यांच्या स्थितीवरती भाष्य केलंय. मात्र त्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय। श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असा सवाल करत राज ठाकरेंनी देशातील एकही नदी स्वच्छ नाही याकडे लक्ष वेधलंय। ते आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आला, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात कुंभमेळ्यातील स्नानावरती भाष्य करताना वापरलेली भाषा चुकीची असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। नितेश राणेंनी राज ठाकरेंना नद्यांची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याचा सल्ला दिलाय, तर सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेचा उपहास केला। काही नाही, नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय। शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे, कारण ज्या प्रयागराजमध्ये 66 कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला, याचा अर्थच असा आहे की आमचे राजसाहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे। नदी शुद्धीकरणाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय, तो त्यांचा अधिकार आहे। कदाचित त्यांना नदी आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नमो गंगेच्या अंतर्गत किती नद्या आमच्या शुद्ध झाल्या ही कदाचित माहिती त्यांची कमी असणार, तर असं माझं म्हणणं आहे। कदाचित त्यांनी जसा गुजरातला जसा दौरा केला ना, त्यांनी परत एकदा दौरा जरा ह्या भागातल्या नद्यांचा करावा, त्यांना कळेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत असल्याने सत्ताधारी राज ठाकरेंच्या मताशी सहमत असतील असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतोय, महायुतीबरोबर काम करतोय, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतोय, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय। त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील, त्याच्यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे। प्रयागराजनंतर 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि राज ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर गोदावरी नदीची काय स्थिती आहे, इथलं पाणी तरी शुद्ध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी रामकुंडावरती जाऊन पाण्याच्या दर्जाचा पडताळा घेतला। मी आता आपल्याला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रातलं पाणी किती अस्वच्छ आहे हे दाखवणार आहे। माझ्या बाजूला ही गोदावरी नदी आहे, अर्थात हे रामकुंड आहे आणि त्या रामकुंडाचा हा भाग आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचं हे शेवळ जे आहे ते या गोदावरी नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण अस्वच्छ झालेली ही गोदावरी नदी आणि तिच्यामध्ये अशा पद्धतीचं अतिशय घाण स्वरूपाचं शेवळ जे आहे ते आलेलं आहे। ही संपूर्ण नदी, हे पाणी देखील जर आपण हातात घेतलं किंवा जर बाटलीत भरलं तर काळठोक पाणी आहे। रामकुंडातील पाण्यात भाविक आंघोळ करतात, अनेक जण हे पाणी पितात। मात्र आता कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदी स्वच्छ होईल का हा प्रश्न निर्माण झालाय। या पाण्याच्या स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो पुन्हा या निमित्ताने उपस्थित केला जातोय। ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला त्याच स्वरूपाची परिस्थिती नाशिकच्या गंगा घाटावर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुंभमेळ्यापर्यंत तरी ही नदी स्वच्छ होईल का असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या हे खरं आहे। मात्र देशातील नद्या प्रचंड प्रदूषित झाल्यात हेही सत्य नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर महाराष्ट्राची खबर बातमीत एक छोटासा ब्रेक, लगेच